नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरत्या आणि त्या पोलीस भरत्यांमध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार यांचं तर या ठिकाणी स्वागत आहेच, परंतु जे आपले उमेदवार हे बिचारे त्या ठिकाणी कोणी एका मार्काने किंवा कोणी वयामध्ये किंवा कोणी 2 मार्कांनी किंवा कोणी वेटिंगवर असेल, तर या विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी मी खूप अशा शुभेच्छा देऊ शकतो. त्याचं जे कारण आहे ते कारण म्हटलं म्हणजे आता हे जे मागची भरती पार पडली, जवळजवळ 17,000 पदांची ही जी भरती होती ही पार पडली. तर हे जाऊ द्या, आता जे झालं ते सर्व गंगेला मिळू द्या. परंतु येणारी जे पोलीस भरती आहे, येणाऱ्या काळामधील जे पोलीस भरती आहे, त्या पोलीस भरतीसाठी तुम्ही खूप असं खंबीरपणे, जिद्दीने, मेहनतीने उभं राहायचं आहे आणि कोणत्याही प्रकारे या ठिकाणी हार मानायची नाही आहे. आणि ज्या ग्राउंडवरती तुम्ही आतापर्यंत घाम गाळला, ज्या लायब्ररीमध्ये, ज्या ग्रंथालयामध्ये तुम्ही आतापर्यंत तासनतास रात्रंदिवस अभ्यास केला, त्याच ठिकाणी तुम्ही परत जोमाने उतरा आणि तयारी करा. कारण येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी अशी भरती, इवन आता तरी हे 17,000 पदांचीच भरती या ठिकाणी पार पडलेली आहे, परंतु याच्यापेक्षाही जास्त पदं, जवळजवळ 18 ते 20 हजारापर्यंत पदं पोलीस भरतीचे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये निघणार आहे. आता हे जे एवढं मी बोलतो आहे, जवळजवळ 18 ते 20 हजार पदं हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी निघणार, कशा पद्धतीने भरले जातील, एवढ्या रिक्त जागा आहेत का? तर हो, रिक्त जागा तेवढे आहे. आणि तुम्ही जर आकडेवारी जर बघितली, तर त्या आकडेवारीनुसार निश्चितच त्या ठिकाणी 18,000 ते 20,000 जागांची भरती निघणार आहे. आता नुकतंच 10/2/2025 रोजी म्हणजे नुकतंच एक माहिती जन अधिकार पत्र प्रकाशित झालेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये तशी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आता याच्यामध्ये सर्व ज्या महाराष्ट्राच्या जागा आहे, या जागा त्या माहिती अधिकारामध्ये आपल्याला मिळालेल्या नाही आहे. फक्त आणि फक्त जी आपली बृहन्मुंबई आहे, मुंबई पोलीस, तर या मुंबई पोलीस यांच्या आस्थापनेवरील किती जागा आहे, म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबलच्या, आणि जे आपलं चालक पद आहे याच्या किती जागा आहे, या संदर्भातच त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. तुम्हाला स्क्रीनवरती ते माहिती अधिकाराचं पत्रक दिसलंच असेल. आता या ठिकाणी आपण पूर्ण सविस्तर न जाता, तर मुंबई शहरासाठी किती जागा रिक्त आहे त्या आपण थोडक्यात, चालकच्या किती आणि आपलं जे पोलीस कॉन्स्टेबल आहे याच्या किती, या संदर्भात आपण माहिती मिळवू. बघा, पोलीस शिपाई यांच्या ज्या जागा आहे रिक्त, म्हणजे हे माहिती 31 डिसेंबर 2024पर्यंत किती रिक्त जागा होत आहे याची माहिती आहे. परंतु याच्यापेक्षाही जर तुम्ही 31 डिसेंबर 2025पर्यंत जर ही माहिती मागवली, तर ह्या जागा निश्चितच वाढणार आहे. आणि म्हणूनच मी त्याच बेसवरती तुम्हाला सांगतो आहे की जवळजवळ 18,000 ते 20,000 जागा निघतील, म्हणजे निघतील 100%. आता बघा, पोलीस शिपायाच्या ज्या रिक्त जागा आहे, 31 डिसेंबर 2024पर्यंत जागा दाखवलेल्या आहेत त्यांनी, तर त्या आहे 4,842 जागा ह्या झाल्या पोलीस शिपायाच्या. आणि त्याच्यानंतर आपले जे पोलीस चालक आहे मुंबईसाठीच, तर यांच्या ज्या जागा आहे त्या आहे 787. किती आहे? 787 जागा. तर या
दोन्ही जागांची जर टोटल केली या ठिकाणी तर ते जवळजवळ 5,629 एवढे पदं फक्त आणि फक्त मुंबई शहरासाठी रिक्त आहे. म्हणजे एवढे पदं हे कोणत्या वर्षाचे काउंट केले या ठिकाणी तर 31 डिसेंबर 2024पर्यंत हे पदं काउंट केलेले आहे. आणि 2025ची जर त्या ठिकाणी रिक्त पदांची जर आकडेवारी तुम्ही त्या ठिकाणी याद केली तर याच्यामध्ये जागा निश्चितच वाढणार आहे. म्हणजे ह्या ज्या जागा आहे 5,629 तर एवढ्याच जागांनी राहणार आहे मुंबईसाठी, तर याच्यापेक्षाही जास्त जागा म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 7,000 ते 7,500पर्यंत जागा ह्या फक्त आणि फक्त मुंबईसाठी जाऊ शकतात. हे त्या ठिकाणी निश्चितच होतं. आता हे झालं तुमचं मुंबईसाठी आणि बाकीचे जे आपले जिल्हे आहे त्यांच्यासाठी. आता बाकीचे जे जिल्हे असतात आपले, आता याच्यामध्ये काही ग्रामीण भाग येतो, काही तुमचे शहरी जिल्हे येतात, शहरी भाग येतो. तर ग्रामीण भागामध्ये पाहिजे तशा रिक्त जागा नसतात. पोलिसांचं जे मनुष्यबळ आहे हे खूप कमी प्रमाणामध्ये असतं ग्रामीण भागामध्ये. आणि विशेषतः सिटी भागामध्ये जर तुम्ही पाहिलं पोलीस बांधवांचं जे मनुष्यबळ तर हे जास्त प्रमाणामध्ये असतं. तर मुंबई विभागाच्या सोडून इकडल्या जर जागा तुम्ही बघितल्या तर त्या जागा जवळजवळ ह्या 12,000 ते 13,000 जागा होणार म्हणजे होणारच. कारण वाढत्या लोकसंख्येनुसार त्या लोकसंख्येला हँडल करण्यासाठी हे पोलीस मनुष्यबळाची आवश्यकता प्रत्येक वर्षी भासतच असते. आणि हे झालं ते लोकसंख्येनुसार. आणि याच्यामध्ये अजून एक प्लस पॉईंट असतो, तो म्हटलं म्हणजे जे आपले कर्मचारी बांधव असतात हे प्रत्येक वर्षी रिटायरमेंट होत असतात. कोणी ना कोणी प्रत्येक वर्षी रिटायरमेंट होतच असतं. आणि त्यांच्या जागी जे रिक्त जागा होतात रिटायरमेंटच्या त्यांच्या जागी नव्याने भरती केली जाते अजून त्या जागा. आणि हा सर्व बेस मिळून त्या ठिकाणी 18,000 ते 20,000 जागा 100% निघणार म्हणजे निघणार. हे झालं महाराष्ट्र पोलीसचं. त्याच्यानंतर आता बऱ्याच मुलांनी विचारलं होतं फोन करूनही आणि कमेंट करूनही त्या ठिकाणी विचारण्यात आलं की सर कारागृह विभागाच्या जागा परत निघतील का. आता या ज्या भरत्या झाल्या ह्या भरत्यामध्ये नुकतीच कारागृह विभागामध्ये 1800 जागांची भरती निघाली होती. तर आता 1800 जागा भरून परत मग आता येणाऱ्या भरतीमध्ये कारागृह विभागातील जे पोलीस कॉन्स्टेबल आहे यांच्या जागा निघतील का तर निश्चितच निघणार आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की आपल्या विदर्भामधील एक जिल्हा आहे, तो जिल्हा म्हटलं म्हणजे गोंदिया. तर गोंदिया या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जेल त्या ठिकाणी आतापर्यंत बांधलेलं नाही आहे. तर त्या जेल बांधण्याची परवानगी नुकतीच मिळालेली आहे आणि त्याच्या पण हालचाली चालू आहे. तर त्या ठिकाणी जल निर्माण होणार आहे. तर मग जल निर्माण झाल्यानंतर त्याच्यासाठी तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणारच आहे. म्हणून त्या ठिकाणी जे काही रिक्त पदं निर्माण होतील ते रिक्त पदं. त्याच्यानंतर पालघर आपला जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातसुद्धा नवीन जेलची निर्मिती होत आहे. आणि तिथं पण निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी पण कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ हे लागणारच आहे. म्हणून त्या जागा. आणि त्याच्यानंतर दिवसांदिवस कारागृहांमध्ये बंद्यांची जी संख्या आहे ते वाढतच चालली आहे. आणि त्या मानानं त्या ठिकाणी कर्मचारी यांची जे संख्या आहे, यांचं जे मनुष्यबळ आहे हे कमीच त्या ठिकाणी पडत आहे. म्हणून नव्याने भरती करणं खूप गरजेचं असतं. म्हणून या सर्व गोष्टींचा जर या ठिकाणी आढावा घेतला तर निश्चित कारागृह विभागामधील भरतीसुद्धा होणारच आहे. आता या भरतीमध्ये 1800 जागांची भरती निघाली होती. तर आपण येणाऱ्या काळामध्ये त्याच्या अर्धे पदं पकडू म्हणजे जवळजवळ 900 ते 1000पर्यंत जागा ह्या 100% कारागृह विभागामध्ये सुद्धा भरल्या जातील. म्हणजे त्या 1000 जागा पकडू आपण. तर ह्या अशा सर्व
गोष्टींचा आढावा घेऊन विश्लेषण करून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे, वारंवार सांगतो आहे की 18 ते 20,000 जागा कुठंच गेल्या नाही. तर या सर्व भरतीला समोर ठेवून हे जे आपले बांधव आहे, जे कोणी 1 मार्कांनी गेले, जे कोणी 2 मार्कांनी गेले, जे कोणी बिचारे वयामध्ये त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकले नाही, वयामध्ये ते मेरिटमधून बाहेर गेले, या सर्वांना मी या ठिकाणी एक बळ देतो आहे, बळ देण्याचा प्रयत्न करतो आहे की हार मानू नका तुम्ही. बघा, आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये या म्हणचा खूप वापर केला जातो. ती म्हण म्हणजे अशी की एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नाही. काय? एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नाही. तर अगदी तसंच आहे मित्रांनो तुमचं पण. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोणी 2 भरत्या मारल्या, कोणाची पहिली भरती असेल, कोणाची 5वी भरती असेल. तर या ठिकाणी तंतोतंत तेच म्हण तुम्हाला जुळते. तुम्ही आता 5व्या भरतीमध्ये त्या ठिकाणी अपयशी ठरला, कोणी 6व्या भरतीमध्ये अपयशी ठरलं असेल, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हार मानायची आहे का? तर नाही. या ठिकाणी कोणत्याच प्रकारची तुम्ही हार मानू नका. तुम्हाला तुमचे नातेवाईक बोलत असतील, तुम्हाला तुमचा समाज बोलत असेल, पण या सर्व गोष्टींकडे, या सर्व लोकांकडे, या सर्व समाजाकडे तुम्ही कोणत्याच प्रकारे लक्ष देऊ नका. तुमचं लक्ष फक्त आणि फक्त आपल्या टार्गेटकडे पाहिजे. आपली जी येणारी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीकडे पाहिजे आणि तिथंच तुम्ही लक्ष द्या आणि खूप अशा जिद्दीने ग्राउंडवरती उतरा, खूप मेहनत करा. येणारी जे पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये एक नाव तुमचं असेल म्हणजे असेलच. मी तुम्हाला 100% नाही, 101% गॅरंटी देऊन सांगतो, तुमचं नाव येणाऱ्या भरतीमध्ये असेल म्हणजे असेलच. तर काहीही असं तुम्ही तुमच्या मनाला वाटून घेऊ नका. या वर्षी नाही काम झालं तर पुढच्या वर्षी 100% येणाऱ्या भरतीमध्ये 100% मी लागणारच, असं तुमच्या मनाला तुम्ही सांगून टाका आणि जिद्दीने पेटा. अभ्यास करा, ग्राउंड करा चांगलं. तुम्हाला 50 पैकी 50 मार्क मिळालेच पाहिजे ग्राउंडमध्ये, अशी तयारी करा. 1600 मीटर आउट ऑफच झाली पाहिजे, 100 मीटर आउट ऑफच झाली पाहिजे, गोळा आउट ऑफच झाला पाहिजे. अशा प्रकारे चांगलं जिद्दीने पेटा आणि ग्राउंडची तयारी करा. तासनतास अभ्यास करा चांगला लायब्ररीमध्ये. झोप ही आवश्यकच आहे. कमीत कमी तुम्ही 6 तास झोप घेतली तरी खूप आहे तुमच्यासाठी. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. सातत्य ठेवा. येणारं जे यश आहे हे तुमचंच आहे मित्रांनो. तर घाबरू नका. अरे बऱ्याच मुलांचे फोन आले हो, रडले मुलं की सर मी वेटिंगवरती आहे, सर मी 1 मार्कांनी गेलो, सर वेटिंगवरती आहे तर होईल की नाही. रडले हो अक्षरशः मुलं. एवढं म्हणजे खूप खराब वाटते. विशेषतः आपल्या ग्रामीण भागातले मुलं असतात हो पोलीस भरती मारणारे, तर खूप त्यांच्या आईवडिलांच्या खूप आशा असतात, अपेक्षा असतात आणि त्या ठिकाणी खूप अशा या सर्व गोष्टी ऐकून खूप कसं तरी वाटते हो. म्हणून तुम्ही रडू नका मित्रांनो, कोणत्याही प्रकारे हार मानू नका. अरे येणारी जे वर्दी आहे ते तुमचीच असणार आहे. चांगले पेटा, अभ्यास करा, मेहनतीनं अभ्यास करा चांगला. कुठेही लक्ष देऊ नका, फक्त आणि फक्त पोलीस भरती. तर येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुमची पोलीस भरती निघणार आहे मित्रांनो. म्हणून काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. तर आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ हे आपले जे बांधव आहे, जे वेटिंगवर आहे, जे काही मार्कांनी त्या ठिकाणी उरले, त्यांच्यासाठीच आपल्याला विशेषतः बनवायचा होता आणि त्यांनाच एक मोटिवेशन म्हणून आपल्याला या ठिकाणी याच्या माध्यमातून सांगायचं होतं. तर या ठिकाणी बरीच अशी चर्चा झाली, तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.